नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज पारायणाचा 8वा दिवस आहे. असं पाहायला गेलं तर 8वा आणि 9व्या दिवशीची जी काही सेवा आहे, दोन्ही दिवसाची एकत्र सेवा मी या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. कारण की घरामध्ये लग्न होतं, तर त्या धावपळीमध्ये तेवढं शूट करता आलं नाही. त्यामुळे जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर लग्नाचेही काही क्षण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. स्वामी प्रकट दिन आता जवळ तर येतच आहे, पण बुधवारी अमावस्या लागणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजे, कोणते उपाय केले पाहिजे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेर जाईल. तर त्यासाठी तुम्हाला काही छोटे उपाय आणि सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर तुम्ही हे उपाय प्रत्येक अमावस्येला घरामध्ये केला तर 100% तुम्हाला घरामध्ये फरक दिसेल. घरामध्ये ज्या काही भांडण कटकटी होतात किंवा घरामध्ये पैसा थांबत नाही किंवा घरामध्ये समाधानी वाटत नाही, तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं, तर आपल्या घरामध्ये जे नको असलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू बाहेर काढायच्या. घरामधील जे जळमटे असतात ते सुद्धा झाडून काढायचे सगळे. आणि दुरुपयोगी ज्या वस्तू आहेत, नको असलेल्या फाटक्या तुटक्या ज्या वस्तू असतात त्या तुम्ही बाहेर काढायच्या. घरामध्ये कुठेही पसारा ठेवायचा नाही. अडगळीचा पसारा कुठेही तुम्ही ठेवू नका. सगळीकडे घर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर सुरुवात करायची उंबरठ्यापासून. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये हळद, गोमूत्र, थोडीशी चंदन पावडर असेल तर ती उंबरठ्याला लावायची आणि घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं. आपली बाहेरची सगळी स्वच्छता, उंबरठ्याचं पूजन, तुळशी पूजन सगळं झाल्यानंतर अमावस्येच्या दिवशी देवाच्याही अगोदर आपल्याला पितरांची सेवा करायची असते. आपण रोज काय करतो, सकाळी आपली उंबरठा आणि तुळशी पूजन झाल्यानंतर देवांची पूजा करतो. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितरांची स्तुती, पितरांचे स्तोत्र दिलेले आहे. तर दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ते पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र वाचायचं आहे. पितृस्तुती वाचन झाल्यानंतरच मग देवांची पूजा करायची आहे. मग ते झाल्यानंतर 12च्या नंतर आपल्याला दही भाताचा नैवेद्य पितरांच्या नावाने ठेवायचा आहे. घराच्या छतावर तो नैवेद्य तुम्ही ठेवून द्या आणि दुपारी 4 नंतर तो नैवेद्य काढून गायीला तुम्ही खाऊ घालायचा आहे. तर ही पितरांची सेवा आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायची आहे. खूप फरक पडतो या सेवेने, पितरांच्या सेवेने. पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावर नसेल तर आपली कोणतीच कामे पूर्ण होत नाही. तर पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरीवर कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचं आहे. पिवळी मोहरी तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल. ती हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचं आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. कमीत कमी 6 वेळा तरी कालभैरवाष्टक पिवळी मोहरीवर म्हणा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती सगळी पिवळी मोहरी लोटून आपल्याला बाहेर काढून फेकून द्यायची आहे. पुढची सेवा आपल्याला करायची आहे. घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. अमावस्या किंवा पौर्णिमेपासून कर्पूर होमाला आपण सुरुवात करू शकतो. तर आता अमावस्या आली आहे, तर तुम्ही कर्पूर होम घरामध्ये करा. कर्पूर होम घरामध्ये केल्याने घरातील जे काही नकारात्मक आहे ते बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते. त्यामुळे कर्पूर होम घरात केले तर तुम्हाला खूप चांगले परिणाम बघायला मिळतील. कशा पद्धतीने कर्पूर होम करायचं, तर नारळ घ्यायचा, थोडासा सोलून घ्यायचा नारळ आणि शेंडी देवाकडे होईल अशा पद्धतीने नारळ धरायचा हातामध्ये आणि त्यावरती भीमसेनी कापराचे 7 बारीक बारीक तुकडे आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण कापूर पेटवलेला आहे, तर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं आहे. जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवायचा आहे आणि तोच नारळ आपल्याला आपल्या देवघरात एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा आहे आणि रोज त्यावरती कर्पूर होम केला तरी चालेल किंवा प्रत्येक अमावस्याला केला तरी चालेल. रोज तुम्ही करा, खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. तर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये धूप देखील घाला. या दिवशी थोडंफार दानधर्म करा पितरांच्या नावाने. हिरण्यदान देखील तुम्ही पितरांच्या नावाने करू शकता. एका ब्राह्मणाला 11 रुपये आणि थोडे पेढे देऊन तुम्ही हिरण्यदान देखील करू शकता. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी या पितरांच्या सगळ्या सेवा करा. तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद राहील, त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. तर अमावस्येच्या दिवशी करायचे हे घरगुती काही उपाय मी सांगितलेले आहे. तर ताईंनो, प्लीज तुम्ही हे उपाय करा आणि स्वतः तुम्ही अनुभवा. खूप चांगले अनुभव याचे येतात. घरामध्ये खूप पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं आणि घरातील ज्या काही कटकटी आहेत, ज्या काही तक्रारी आहेत, तर त्या पूर्णपणे थांबतात. 3-4 अमावस्येलाच तुम्हाला फरक दिसायला लागेल. तर अमावस्येला ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा तुम्ही बुधवारपासून स्टार्ट करू शकता.
तर एका ताईंची एक कमेंट आली होती, खूप छान आणि गोड गोड कमेंट ताई करत आहे, तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद. असेच छान छान कमेंट करत राहा. तर त्यांची अशी कमेंट होती की जी आरती मी स्वामींची करते तर ती कोणती आरती करत असते. तर ताई ती आरती आहे स्वामींची 1.5 मिनिटांची आरती आहे. तर जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणाचा वर्णा यामती देया रे. ही एक आरती मी म्हणते आणि दुसरी आरती म्हणते पंचप्राणे हे आतुर झाले करण्यात व आरती. या 2 आरती मी स्वामींच्या करत असते. म्हणजे एका वेळी एकच आरती करते, पण या दोन्ही आरती मी कधी कधी करत असते स्वामींच्या. तर तुम्हीही स्वामींची रोज आरती करा, मोबाईलवर लावून आरती करा किंवा तुम्ही तोंडाने पाठ करून सुद्धा आरती केली तरी चालते. खूप छान वाटतं स्वामींच्या अशा प्रकारे स्तुती करणे, गायन करणे, आरती करणे. मनाला एक वेगळा समाधान वाटतो. त्यामुळे तुम्ही स्वामींची आरती आणि गजर नक्की रोज घरामध्ये करा. तर ही झाली माझी 2 दिवसाची सेवा. 2 दिवसामध्ये माझं एकच पारायण झालेलं आहे. करून घेतलं स्वामींनी, यालाच खूप महत्त्व आहे. सेवेमध्ये खंड पडला नाही. तुम्हीही स्वामींची सेवा प्रकट दिनापर्यंत अखंड सुरू ठेवा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.